नाशिकमध्ये काँग्रेसचा मेळावा होणार आहे आणि त्यापूर्वीच मराठा समाजाचे आंदोलक इथे आलेले आहेत। काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या वतीने निवेदन दिलं जाणार आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी हे सर्व आंदोलक इथे आलेले आहेत। जो नेता नाशिकमध्ये येतो त्याला तुम्ही निवेदन देतायत? हो, देणार नाही। यांनी आम्हाला रस्त्यावर आणून ठेवलंय आणि या लोकांना यांचे कार्यक्रम महत्वाचे आहे। राज्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आज मराठा समाजाचा आहे, जटिल प्रश्न आहे आणि तुम्ही फक्त चेंडू सारखा आम्हाला इकडून तिकडे फुटबॉल करताय आमचा। हे म्हणतात आम्ही द्यायला सांगितलंय, त्यांच्या हातात आहे त्यांनी द्यावं, ते म्हणतात विरोधक आमच्याकडे येत नाही, म्हणून आज आम्हाला विरोधक पण सापडले आणि सत्ताधारी पण येत आहे। आम्ही दोघांनाही जाब विचारणारे 50% आत ओबीसीतून आरक्षण तुम्ही देणार की नाही देणार याचं स्पष्ट करा, मग तुमच्याकडे आम्ही पाहतो तुम्हाला काय करत। अहो हे तर 0 मध्ये होते काँग्रेसवाले, हे 13-14 वर नेऊन पोहोचवले। यांना जाणीव नको तुम्हाला? कोणामुळे पोहोचले? मराठा समाजामुळेच पोहोचले ना। मराठा समाजाचा असंतोष होता सत्ताधाऱ्यांवर, तो त्यांनी विरोधकांच्या पेटीत मतदान पेटीत दाखवून दिला। आता विधानसभेच्या निवडणूक आहे, ज्याला सत्तेची खुर्ची पाहिजे त्यांनी 50%च्या आत बात करायची, 50%च्या वर बोलायचं नाही, आर्थिक निकष काढायचं नाही आणि वेगवेगळे फाटे फोडायचे नाहीत। मराठा समाज हा त्याची संविधानिक 50%च्या आतमधली ओबीसीची आरक्षणाची मागणी करतोय। त्या मागणीला काँग्रेसवाल्यांनी सगळ्यात प्रथम विरोधक म्हणून, कारण विरोधी पक्षनेते यांच्याकडे आणि ते विरोधी पक्षनेतेच विरोध करतात, म्हणूनच त्यांना जाब विचारायचा। मराठ्यांचे मतं चालतात का? मग तिथे विरोध करा ना मराठ्यांच्या मताला, की आम्हाला आरक्षण द्यायचं नाही मराठा समाजाला, मग आम्हाला मराठ्यांची मतं पण नको। या विरोधी पक्ष वडेट्टीवारांनी ती भूमिका घ्यावी ना। यांना सत्तेची मस्ती आहे, पण यांची मस्ती मराठे उतरवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज रस्त्यावरच यांना निवेदन देणार, ना की याच्या हॉटेलमध्ये जाणार, नाही यांच्या कार्यक्रमात जाणार। आमच्या गरीब मराठ्याला रस्त्यावर आणलं, यांना सुद्धा रस्त्यावर उतरूनच आम्ही निवेदन देणार। काय मागणी असणार आहे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण नाशिकमध्ये येत आहेत। 50%च्या आत जे कुणबीचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे, कारण आमच्या नोंदी सापडलेल्या 100, 150 वर्षापूर्वीच्या, आणि सगळे सोयऱ्याचा कायदा ज्यांच्या नोंदी मिळत नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्याचा कायदा, जे वाशी मार्केटला जे आम्ही मोर्चा घेऊन गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तिथं गुलाल उधळला होता की आम्ही आरक्षण देणार, आणि खऱ्या अर्थाने ते सुद्धा आरक्षण फसवा आहे, त्याला खूप जणांनी चॅलेंज केलेलं आहे। म्हणून आम्हाला सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठ्यांना 50%च्या आतच आरक्षण मिळालं पाहिजे, आणि ह्या भूमिका काँग्रेस असेल विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या आधी स्पष्ट करावी, म्हणून आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो। आज काही नोटीस मिळाली आहे का? 2 दिवसापूर्वी तुम्हाला नोटीस देण्यात आली? आम्ही परवा त्यांना सांगितलं आम्ही संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी निवेदन देतोय। निवेदन देणाऱ्याला कसली नोटीस काढता तुम्ही? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आम्ही निवेदन देऊ शकतो, म्हणून आज पोलीस प्रशासनानं काही आम्हाला नोटीस दिलेल्या नाहीत। परवा आदित्य ठाकरेंनी ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनावर प्रेशर टाकला आणि आम्हाला दिवसभर बसून ठेवलं, अहो तुम्हाला द्यायचं नाही तर स्पष्ट सांगा ना, की तुम्ही मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देत नाही आणि वरतून जेलमध्ये पण टाकतात, हे निषेधार्थ आहे। सगळ्यांनी आज यांनी निवेदन घ्यायचं स्वीकारलेलं आहे, ठीक आहे ना। आमची भूमिका जाणून घ्या, आम्हाला तुम्हाला काही विरोध थोडी करायचा आहे, फक्त तुम्हाला जाब विचारायचा आहे। तुमच्याकडून आमच्या न्यायिक मागण्यांच्या संदर्भात तुम्हाला आम्हाला विचारायचंय, त्याला तुम्ही घाबरता का? अरे मराठ्यांच्या निवेदनाला तुम्ही घाबरायला लागले, आता मग मतालाही घाबरा ना, मताला पण विरोध करा ना तुम्ही, की मत नको म्हणून। आज सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही नाशिकमध्ये आहेत आणि दोघांनाही मराठा आंदोलकांच्या माध्यमातून निवेदन दिले जाणार आहे। त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे। या निवेदनाची दखल विरोधी पक्ष आणि सत्ताधारी काय घेतात हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।